मित्रांनो, रिअलमीने थोड्या दिवसांपूर्वीच P4 पॉवर हा त्यांचा नवीन फोन लॉन्च केला होता. त्याची विक्री आता 5 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. मी स्वतः ॲज अ लॉयल रिअलमी कस्टमर या फोनची वाट बघत होतो, कारण रिअलमीच्या P सिरीजचे फोन एक नंबर असतात. शिवाय या फोनचा USP होता याची बॅटरी. भारतातला हा पहिलाच आणि सध्या तरी एकमेव असा फोन आहे ज्यात चक्क 10,000 mAh बॅटरी मिळते, म्हणजे नॉर्मल फोनच्या डबल. पण बॅटरीचा मुद्दा सोडला तर हा फोन मला बराच डिसअपॉइंटिंग वाटला. या फोनमध्ये नेमकं काय कमी पडलं, हा फोन व्हॅल्यू फॉर मनी का वाटत नाही, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर हे बघूया की या फोनमध्ये चांगलं काय. ज्या गोष्टीच्या जोरावर कंपनी हा फोन प्रमोट करते ती म्हणजे फोनची बॅटरी. 10,000 mAh एवढी बॅटरी खरं तर पॉवर बँकमध्ये असते, पण रिअलमीने फोनमध्येच एवढी बॅटरी देऊन बाकी कंपन्यांसाठीचा बार अगदीच वर नेऊन ठेवलाय. गुगल, सॅमसंग आणि ॲपल तर अजून 5,000 mAh वर अडकलेत. आता मला माहिती आहे की फक्त नंबर्स मोठे असून फायदा नसतो, ऑप्टिमायझेशन ही चांगलं पाहिजे. तर रिअलमीने तेही केलंय. हा फोन एकदा चार्ज केल्यावर 1.5 दिवस तरी आरामात जातो. शिवाय मोठी बॅटरी म्हणजे चार्जिंगला जास्त वेळ लागतो असंही नाही. बाकी फोनमध्ये जिथं लिथियम आयन बॅटरी असते, तर P4 पॉवरमध्ये कार्बन सिलिकॉन ॲनोड बॅटरी वापरली आहे. शिवाय फोनसोबत 80 वॉटचा फास्ट चार्जर मिळतो. त्यामुळे एखाद्या 6-7 हजार mAh फोनला चार्जिंगसाठी जेवढा वेळ लागेल, साधारण तेवढाच वेळ या P4 पॉवरच्या चार्जिंगला पण लागतो. बाकी या फोनमध्ये क्वाड कर्व डिस्प्ले, IP6869 सेफ्टी रेटिंग, 27 वॉट रिव्हर्स चार्जिंग आणि सोनी सेन्सर असलेला मेन कॅमेरा असे फीचर्स पण दिलेत. पण मग हा फोन माती कुठं खातोय, तर किमतीच्या बाबतीत. हा फोन लॉन्च व्हायच्या आधी जेव्हा मी याचा रील केला होता, तेव्हाच म्हणलं होतं की याची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल तर घेण्यात पॉईंट आहे. पण कंपनीने याच्या बेस व्हेरियंटची किंमतच 26,000 रुपये ठेवली आणि एवढ्या प्राईजमध्ये फीचर्स दिलेत त्यांच्याच 20,000च्या P4 फोनमधले. म्हणजे बघा, P4 या बेस मॉडेलमध्ये 7,000 mAh बॅटरी मिळते. अगदी 10,000 एवढी मोठी नसली तरी 5,000 पेक्षा नक्कीच जास्त आहे. फुल डे चालेलच. शिवाय रिव्हर्स चार्जिंगचं ऑप्शन पण दोन्हीकडे आहे. डिस्प्ले दोन्ही फोनमध्ये म्हणजे P4 आणि P4 पॉवर या दोन्ही फोनमध्ये सारखाच डिस्प्ले मिळतो. दोन्ही फोनमध्ये सारखाच MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर मिळतो. दोन्ही फोनचा डे टू डे परफॉर्मन्स अगदी सारखा आहे. दोन्हीमध्ये रिअलमी UI मिळतं, कनेक्टिव्हिटी सारखीच आहे, कॅमेरा सेटअप पण जवळपास सारखाच मिळतो. फक्त P4 पॉवरमध्ये मेन कॅमेराला सोनीचा सेन्सर आहे, एवढाच काय तो फरक. P4 पेक्षा तो चांगला आहे. बाकी सेल्फी कॅमेरा दोन्हीचा सारखाच आहे आणि दोन्ही फोनमध्ये 4K 30 FPS व्हिडिओ येतात. P4 कुठे मागे पडतो तर IP रेटिंगमध्ये, कारण त्यात फक्त IP64-65 रेटिंग मिळते. पण स्पीकरच्या बाबतीत P4 पुढे जातो, कारण P4मध्ये ड्युअल तर P4 पॉवरमध्ये सिंगल स्पीकर मिळतं. आणि किमतीचं बोलायचं झालं तर P4 20,000च्या आत येतो, तर P4 पॉवर हा 26,000पासून सुरू होतो. म्हणजे फक्त IP रेटिंग आणि बॅटरीसाठी 6,000 रुपये जास्त द्यायचे, हे काय बरोबर नाही. रिअलमीच्या P4 सोबतचं कंपॅरिझन सोडाच, एकूण P4 पॉवर हा 26,000मध्ये अजिबात व्हॅल्यू फॉर मनी वाटत नाही. म्हणजे बघा, गाडी घेताना आपण असा विचार करू शकतो की मायलेज बेस्ट आहे तर विषय संपला. बाकी कलर, लुक, पॉवर विंडो या टाईपच्या फीचर्समध्ये आपण ॲडजस्ट करू. पण फोनचं तसं नाही ना. आपण 25,000 ते 30,000 रुपये देतोय म्हणजे फक्त बॅटरी असून चालत नाही. त्यात प्रोसेसर तगडा पाहिजे, कॅमेरा जबराट पाहिजे, फोन दिसायला स्टायलिश पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे खरं तर या बेअर मिनिमम अपेक्षा आहेत, पण सॅडली रिअलमीचा हा नवीन फोन त्याही पूर्ण करत नाही. चला, रँटिंग खूप झालं. आता तुम्हाला सांगतो 26,000 ते 27,000 तुम्हाला दुसरे कुठले चांगले ऑप्शन्स आहेत. पहिला तर OnePlusचा Nord CE5. यात 7,100 mAh बॅटरी मिळते, जिला 80 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे. शिवाय MediaTekचा Dimensity 8350 प्रोसेसर मिळतो. 50 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सरचा मेन कॅमेरा आणि 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग असे फीचर्स यात मिळतात. शिवाय याचा लुक पण P4 पॉवरपेक्षा खूपच स्टायलिश आहे. स्टायलिश लुकवरनं आठवलं, नथिंगचा फोन 3A हा पण याच बजेट रेंजमध्ये येतो. या फोनमध्ये बॅटरी 5,000 mAhच आहे, पण यात स्नॅपड्रॅगनचा 7S Gen 3 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्सही मिळते. शिवाय याचा बेस व्हेरियंटमध्ये 8GB + 256GB असा कॉम्बो मिळतो. नथिंगचा फोन नको असेल तर iQOOचा Neo 10R हा पण चांगला पर्याय आहे. 6400 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन S Gen 3 हा लेटेस्ट प्रोसेसर आणि सोनीचा 50 MP मेन कॅमेरा असे फीचर्स यात मिळतात. याची प्राइस रेंज पण 26,000च्या आसपासच आहे. हे तर झाले बाकीचे ब्रँड्स, पण तुम्ही माझ्यासारखे रिअलमीचे लॉयल कस्टमर असाल तर त्यांच्याच P सिरीजमध्ये पण या बजेटमध्ये आणखी चांगले फीचर्स असणारे फोन आहेत. P3 अल्ट्रा जर तुम्ही घेतला तर त्याचं 12GB + 256GB व्हेरियंट पण 27,000 मिळून जातं. यात 6,000 mAh बॅटरी, 80 वॉट फास्ट चार्जिंग, Dimensity 8350 हा स्टेबल प्रोसेसर, IP69 सेफ्टी रेटिंग आणि 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग असे फीचर्स मिळतात. आणि P सिरीजमधला P4 Pro
ह्या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी, 80 वॉट फास्ट चार्जिंग हे सगळं तर मिळतंच, पण सोबतच त्यात नवीन AI फीचर्स पण मिळतात. ड्युअल 4K AI कॅमेरा, सोनीची लेन्स, 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग असे फीचर्स येतात. एवढंच नाही तर स्नॅपड्रॅगन 7S Gen 4 आणि स्पेशल हायपरव्हिजन AI चिप्स असा ड्युअल चिपसेट मिळतं. म्हणजे परफॉर्मन्स एकदम सुपर फास्ट आणि किंमत तीच 26 ते 27,000. आता तुम्हीच सांगा की सेम बजेटमध्ये एवढे चांगले फीचर्स मिळत असताना फक्त बॅटरीसाठी 26,000 कोण खर्च करेल? अर्थात तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जास्त वेळ राहत असाल आणि पॉवर बँक कॅरी करायचा कंटाळा असेल, फोनचा यूज अगदी नॉर्मल असेल, गेमिंग करत नसाल आणि कॅमेरा ठीकठाक असलेला चालत असेल, असं सगळं असेल तर नक्कीच तुम्ही हा फोन घेऊ शकता. बाकी फोनशी तुलना नाही केली तर हा स्मार्टफोन डिसेंट आहे आणि बॅटरीच्या बाबतीत तरी सध्या याला कोणताही कॉम्पिटिटर नाही. तुम्ही फक्त बॅटरीसाठी एवढा महाग फोन घ्याल का? तुमच्या मते स्मार्टफोनमध्ये साधारण किती बॅटरी पुरेशी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक संबंधी अशाच व्हिडिओसाठी टेक भारी चॅनलला सबस्क्राईब करा.